नमस्कार मित्रांनो, 5 डेज केरळ ट्रिपच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मुन्नारच्या 2 दिवसाच्या स्टेबद्दल किंवा तिथे काय एक्सप्लोअर करायचे याबद्दल सर्व माहिती घेतलेली आहे. तरी आत्ता या व्हिडिओमध्ये आपण आलप्पीसाठी डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मुन्नारला 2 दिवस स्टे केल्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी आलप्पीसाठी निघायचं आहे. आलप्पी मुन्नारपासून 160 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यासाठी तुम्हाला बाय रोड 5 तासांचा कालावधी लागणार आहे. तुम्ही मुन्नारवरून डायरेक्ट कार बुक करून आलप्पीला जाऊ शकता किंवा तुम्ही मुन्नारवरून स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसनी कोचीला येऊन कोचीवरून ट्रेननीसुद्धा तुम्ही आलप्पीला जाऊ शकता. आलप्पी हे शहर त्याच्या निसर्गरम्य बॅकवॉटर हाऊसबोट सफारीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे तुम्ही वेगवेगळ्या बोटिंगच्या सफारी करू शकता, जसं की हाऊसबोट, शिकारा बोट, स्पीड बोट, तसेच कायाकिंगसुद्धा तुम्ही करू शकता आलप्पीला. आलप्पीला पोचल्यानंतर तुम्ही स्वतः चॉईस करता की तुम्हाला कोणत्या बोटची सफारी करायची आहे. आता ही जी तुम्ही बोट पाहताय ही शिकारा राईड आहे. तर त्यानुसार वेगवेगळे रेट्स असतात. प्रायव्हेट हाऊसबोटचे रेट हे 10,000 ते 20,000 पर नाईटपर्यंत आहेत. तसेच हाऊसबोट 2 तासांपासून ते 6 तासांपर्यंतसुद्धा तुम्हाला बुक करता येते. तसेच हाऊसबोटचे 2 हावर्ससाठी 2 ते 6,000पर्यंतचे रेट आहेत. तसेच शिकारा बोटसाठी तुम्हाला 1,000 पर हावर्सच्या नुसार रेट्स लागणार आहेत. त्यानुसार तुम्ही जे पाहिजे त्यानुसार तुम्ही बोट चॉईस करू शकता आणि तुम्ही राईड करू शकता. तसेच हाऊसबोट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व सोयी असतात. नाश्ता, जेवण विथ AC सर्व सुविधा त्यामध्ये असतात. त्यानुसार तुम्ही पर नाईटला पण बुक करू शकता किंवा काही हावर्ससाठीही तुम्ही बुक करू शकता. ही जी बोट आहे ती आहे शिकारा बोट. तर आम्ही 5 लोकांसाठी सफिशियंट असल्यामुळे आम्ही ही बोट चॉईस केलेली आहे. तसेच हिचे चार्जेस आहेत 1,000 पर हावर्सनुसार बुक केलेले आहेत. 3 तासासाठी आम्ही ही बुक केलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकता आजूबाजूला शिकारा राईडमध्ये, किंवा तुमच्यानुसार हाऊसबोट तुम्हाला बुक करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. हा एक वेगळाच आनंद आहे. खूप म्हणजे खूप एकदम वेगळा आनंद आहे.
आतमध्ये तुम्ही बॅकवॉटरमध्ये सफारी करताना आजूबाजूला रेस्टॉरंट्स वगैरे याचीही सोय आहे. त्यानुसार तुम्ही तिकडे नाश्ता किंवा जेवण वगैरे करू शकता. तसेच जर तुम्ही मोठी हाऊसबोट बुक केली तर त्यामध्ये हाऊसबोटमध्ये आतमध्येच ती फॅसिलिटी असते. समोर दिसणारा पक्षी कोणता आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा. अलप्पीला तुम्ही मित्रांनो नक्की भेट द्या आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एन्जॉय करू शकता. तुम्ही खूप असा वेगळा अनुभवू शकता तुम्ही. अलप्पीला जरूर भेट द्या मित्रांनो आणि जबरदस्त अशा बोट सफारीचा आनंद घ्यायला विसरू नका. खूप जबरदस्त असा अनुभव आहे. बोट सफारीचा आनंद घेतल्यानंतर तुम्ही ट्रेन स्टेशनकडे जाऊ शकता. ट्रेन स्टेशन हे 5 ते 10 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तुम्हाला आता वर्कलासाठी निघायचं आहे. अलप्पी स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला अलप्पीवरून ट्रेनने वर्कला या ठिकाणी जायचं आहे आणि त्या दिवसाचा मुक्काम हा तुमचा वर्कला या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, आपण मुन्नारपासून निघाल्यानंतर अलप्पीमध्ये जे की हाऊसबोट वगैरे शिकाराट अशा प्रकारे जे एक्सप्लोअर करायचे आहे ते पाहिलेलं आहे आपण. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढील माहिती ही पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.